जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून सोलापुरात प्रथमच एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार असून आता त्यांनी जी संकल्पना राबवणार आहेत या संकल्पनेच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांची आता फोनद्वारे चौकशी केली जाणार आहे आणि जर कोणत्याही कामामध्ये या कर्मचाऱ्याची दिरंगाई दिसली तर कारवाईचा बडगा सुद्धा उचलला जाणार आहे। जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील डॉक्टर, झेडपी शाळेतील गुरुजी, अंगणवाडी सेविका, जनावरांच्या दवाखान्यातील डॉक्टर आणि रेशन दुकानदारांनो सावधान। जिल्हा प्रशासनातर्फे एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून नागरिकांना फोनद्वारे चौकशी करून तुमच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यात येत आहे। नागरिकांच्या जास्तीत जास्त तक्रारी असतील तर आता तुमच्यावर कारवाई देखील होणार आहे। एआय तंत्रज्ञानाच्या आधारावर देशातील पहिलाच प्रयोग सोलापूर जिल्हा प्रशासन करत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। जिल्हा प्रशासन सोलापूरच्या वतीने उडान 2025 अंतर्गत प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि प्रशिक्षण हा कार्यक्रम बुधवार दिनांक 30 एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आला होता। या एआय प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते करण्यात आले। एआय टेक्नॉलॉजीचा वापर करत नागरिकांशी थेट संवाद साधून सरकारी कामकाजावरती 3 प्रश्न विचारले जात आहेत। प्रायोगिक तत्वावर शिक्षण, महिला आणि बालकल्याण, जिल्हा पुरवठा विभाग, पशुसंवर्धन, आरोग्य विभागाचा समावेश करण्यात आला आहे। एआय कक्षातून दररोज 15 ते 20 हजार नागरिकांशी संपर्क साधला जात आहे। या तंत्रज्ञानातून संपर्क साधलेल्या व्यक्तीला 30 सेकंदात 3 प्रश्न विचारले जातात, त्यातून जी उत्तरे मिळतील त्यावर काम केले जात आहे। तुम्हाला रेशनचे धान्य मिळते का, किती मिळते, दुकान कधी उघडे असते, असे प्रश्न विचारून संबंधित दुकानदाराबाबत माहिती घेतली जाणार आहे। यात बऱ्याच नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी संबंधित विभाग प्रमुखाला कारवाईचे आदेश देणार आहेत। गावातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, जनावरांच्या दवाखान्याच्या कामकाजाविषयी देखील दररोज लोकांकडून माहिती घेतली जाणार आहे। जिथे चांगले काम चालते तिथे अधिकाऱ्यांचा सन्मानही केला जाणार आहे। देशात या टेक्नॉलॉजीचा सोलापूर जिल्हा प्रशासन पहिलाच उपयोग करून घेत असून हा प्रयोग सक्सेस झाल्यास देशभर याचा उपयोग केला जाणार आहे।